नाही, मला हे कळत नाही याच्या एवढा राहायचा परत काय झाला. अतिशय सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. जी भिक्षुकी येतात करायला लोक, असा काही गैरसमज झाला की आपण साई भक्तांचा उल्लेख केलेला आहे. दोन विषय कृपया हा गैरसमज काढून टाका. साई भक्तांचा कुठे अनादर झालेला नाहीये, कुठे त्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं नाहीये. आज शिर्डीमध्ये तुम्ही स्थानिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. मध्यंतरी 2-3 भिकाऱ्यांचे तिथं भिक्षुकांचे मर्डर झाले. आज त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड त्रास आहे या गोष्टीचा. उद्या तिथे स्थानिक मुलं शिक्षणाला जातात, मुली शिक्षणाला जातात. साई भक्तांना किती त्रास होतो. या भिक्षुक काही लोक ठिकाणी त्यांना मारहाण करून किंवा एकटं गाठून त्यांच्याकडून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला. म्हणून हे जे मोफत अन्नछत्र चालवलं जातं त्याला काहीतरी नियम करा ना. तो साई भक्तांचा अनादर करायचा नव्हता किंवा साई भक्ताबद्दल काही बोललेले नाहीत डॉक्टर. अति स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पण मला वाटतं एकदम आपण ते काही साई भक्तांना उद्देशून भाषण केलं आहे, त्यांनी उल्लेख केला म्हणून तो गोंधळ थोडा गैरसमजुतीने गोंधळ झालेला आहे. बाकी त्यांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य आहे. ती शिर्डीकरांची भूमिका आहे. मला वाटतं शिर्डीकरांच्या जागेवर हा विचार केला पाहिजे की काय वस्तुस्थिती आहे.